मला जो पद्मश्री पुरस्कार मिळाला तो खऱ्या अर्थाने माझ्या नावाचा जरी मिळाला असला तरी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचं काम करणारी, सेवा करणारी आणि त्यांची अखिल भारतीय गुरुदेव शाहूंवर निर्माण केलेल्या संस्थेची हजारो प्रचारक जी मंडळी काम करत आहेत, त्या सर्वांचा, तुमचा, आमचा सर्वांचा हा पुरस्कार आहे असं मी समजतो. आणि पुरस्कार करताना असं वाटलं नाही कधी की आपल्याला हे पुरस्कार मिळतात म्हणून कुठलं सामाजिक, धार्मिक अशा पद्धतीचे कामं आपण करावी. पण लहान बंदरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साधारण वयाच्या 14व्या-13व्या वर्षापासूनच त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे मला काही काम करता आलं. त्यांनी सांगितलेल्या अर्थात त्यांनी दिलेला मेसेज जो आहे तो देश, धर्म, संस्कृतीच्या अशा दृष्टीने त्यांनी हे कार्य केलं आणि त्यामध्ये मला हे काम करता आलं. हजारो प्रचारक त्यावेळेला होते, आजही आहेत आणि त्यांचं कार्य जे आहे देश, धर्म, संस्कृतीचं ते कार्य चालू आहे. माझ्या जीवनामध्ये मला त्यांच्या सहवासात राहण्याचाही प्रसंग आला, ज्यामध्ये मी त्यांची भाषणं स्टेनोग्राफर म्हणून लिहिली. काही म्हणजे त्यांचा आवाज जो आहे तो मला टेप रेकॉर्ड सोबत असताना करता आला. त्यांची छायाचित्र जी आज तुम्हाला फोटो दिसतात त्यांची सगळी विविध प्रसंगाची, ते सगळे मला त्या फोटोग्राफीच्यामुळे काढता आले. अर्थात हे सगळं करत असताना मोठा आनंद होता त्यामध्ये. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य साधन होतं आणि देशव्यापी कार्य होतं नाही, विश्वशांतीच्यासाठी सुद्धा त्यांनी जीवनामध्ये आपला वेळ खर्च घातला. अर्थात राष्ट्रधर्म नाही तर विश्वधर्माची संकल्पना त्यांनी केली. 1955मध्ये ते जपानला गेले विश्वधर्म परिषदेच्या परिषदेकरता आणि तिथे राजेंद्र प्रसाद जे भारताचे राष्ट्रपती आहे त्यांनी सुद्धा त्यांना पाठवलं की महाराज आप भारत में से जाइए. आणि असं केल्यानंतर तिथं त्यांनी एक भजन म्हटलं, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमि सब विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है, सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा जल हो करके, कई नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है, चीटी से भी अणु परमाणु बना है जीव विश्व जगत का रूप लिया, कई पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है, ये दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया, टुकड्या को कहे कोई और दिखा बस मैं और तू सब एक ही है. हा विचार त्यांनी तिथे दिल्यानंतर त्यांना वाटलं की माझा देव आहे जिथे तिथे एकच आहे. आणि ही संकल्पना त्यांनी विश्वधर्माची तिथे सगळ्या देशाची सगळी मंडळी होते त्या याच्यामध्ये 18 राष्ट्रांच्या मंडळींच्यामध्ये महाराजांना त्या सभेचं अध्यक्षही केला गेला आणि हा विचार त्यांनी त्यावेळेला तिथे दिला. एवढंच नाही तर भारतामधलं स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्यावेळेला त्यांची तपस्या संपली, तपस्या संपल्यानंतर त्यांना वाटलं की माझा देश तर आता पारतंत्र्यामध्ये आहे, माझं हे घर भाड्याचं आहे, मी भाड्याच्या घरात राहतो आहे, हे माझं आणि ज्यांनी कब्जा केला होता ती इंग्रज जी मंडळी आहे ती तर आमच्यावर राज्य करून राहिली. त्यावेळेला त्यांनी लहानपणी जेव्हा तपस्या संपल्यानंतर त्यांना वाटलं आणि त्यांनी मग गुरुदेव शाहूंची मोहीम सुरू केली आणि स्वराज्य मिळवण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले आणि याच्यासाठी प्रयत्न केले की हा देश माझा स्वतंत्र झाला पाहिजे. त्याकरता हजारो गुरुदेव शाहूंची मंडळी एक सेवक म्हणून त्यावेळेला होती आणि ते काम करत गेली. करता चिमूर, आष्टी, बेनोडा, यावली ही जी स्थळं आहे त्यांच्या नावाची जे क्रांतीची गावं आहेत ही महाराष्ट्रामधली, ह्या क्रांती त्या वर्णलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यामुळे झाली. आणि हे करत असताना त्यांनी ते तुम्हाला कल्पना नसेल की 3 महिनेपर्यंत त्यांना जेल घेतला. त्यांनी संत म्हटल्यानंतर स्वातंत्र्याकरता लढणारा एकमेव संत असं नाही म्हणता येईल मला, परंतु ते एकमेव संत माझ्या डोळ्यासमोर जे होते त्यावेळेला त्यांनी स्वातंत्र्याकरता उडी घेऊन 3 महिनेपर्यंत ते त्यांना इंग्रजांनी रायपूरच्या जेलमध्ये डांबलं. तर लोकांनीही सुद्धा त्यांचा प्रतिकार म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप हजारो श्री गुरुदेव भक्त त्यावेळेला त्या काळात ती महाराजांच्या सोबतीला होती, सहाय्य करत होती. एक गोष्ट सांगायची म्हणजे चिमूरच्या गावामध्ये जेव्हा पत्थर सारे बाम बनेंगे भक्त बनेगी सेना, अब काय को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे आते हैं नाथ हमारे,
हे जेव्हा वंदनीय राजस्थान तुकडोजी महाराजांनी भजन गायलं त्यावेळेला इंग्रजांनी एक विचारलं की ये पत्थर ये बॉम्ब बन सकते है. तर त्यांनी मंडळीने सांगितलं की हां बन सकते, हे पत्थर पे बॉम्ब बन सकते. आणि आश्चर्य असं की त्या चिमूरच्या गावामधली सगळी 1 2 4 5 लाऱ्या लावून त्या गावातली सगळी दगडं उचलून बाहेर नेऊन टाकली. म्हणजे हा एक इन्सिडेंट प्रसंग एक आश्चर्य करण्यासारखा आहे की ही त्यांची आध्यात्मिक दैवी शक्ती होती की त्या आधारे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांच्या शक्तीचा उपयोग झाला. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतात ज्यामध्ये आपल्याला पाणी गाळून प्यावं लागते, पाणी स्वच्छ प्यावं लागते, विहिरीतलं पाणी प्यावं लागते, लोकांना माहीत नव्हतं की हे गढूळ आहे की चांगलं आहे की काय आहे. अशा अज्ञानामुळे कुठल्या रोगराई पसरवण्याच्या दृष्टीने कसं राहावं, स्वच्छ राहावं. त्याने अखिल भारतीय गुरुदेव शाहूराच्या त्या काळात 40,000 शाखा होत्या आणि त्या शाखेच्या द्वारा हजारो लाखो प्रचारकांनी त्या देशभरामध्ये कार्य केलं आहे. त्याचे अलग वेगवेगळ्या ठिकाणी भूतईला आंध्रमध्ये आश्रम आहे, तिकडे वडीला जालन्यामध्ये आश्रम आहे, दिल्लीलाही एका काळात तिथे आश्रम होता त्यांचा. आणि हे सगळं करत असताना एक त्यांचं मुख्य केंद्र जे आहे त्या श्री गुरुदेव शाहूमंडळाचं जे गुरुकुंज आश्रम मोझरी हा हे जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे महत्त्वाचा आश्रम आहे, मुख्यालय आहे त्याचं. या मुख्यालयातून आजही हजारो असे प्रचारक आपलं काम करत आहेत. आणि कसं आहे की देश आपला समृद्ध राहील. राजस्थान तुकडोजी महाराजांचा विचार असा होता की जर देश समृद्ध राहील, देश सुरक्षित राहील तर आपण सुरक्षित राहू, आपले देवळं सुरक्षित राहतील, आपलं सर्व काही सुरक्षित राहील, अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. आणि ते सदैव माणूस द्या माझा माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसाला, जम्बूक मेंढ्या कुतरे डुकरे बहुत मिळे तरी काय करू, यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. अशा पद्धतीची भजनंसुद्धा त्यांनी लिहिली. हेच नाही तर अज्ञानाच्या दृष्टीनं किंवा चमत्काराच्या दृष्टीनं महाराजांना असं कधी वाटलं नाही की या देशामध्ये कुठंतरी चमत्कार होत असतो आणि चमत्कारावर त्यांनी लक्षही दिलं नाही, त्याच्यावर भरही दिलं नाही, त्याचं समर्थनही कधी केलं नाही. तेव्हा चमत्कार हा विषय कुठल्या तरी अज्ञानापोटी हा जन्माला येतो आणि नंतर मग त्या चमत्काराची फलश्रुती फार चुकीची होते, वाईट होते. ही देव आहे, ईश्वर सगळ्यांमध्ये हे म्हणण्याची कल्पना सर्वांचीच आहे. सर्वांनीच पकडून ठेवलं की जगामध्ये देव हा जी संकल्पना आहे ती आपापल्या मनामनातली गोष्ट आहे प्रत्येकाच्या. हा विषय राष्ट्रसंतांनी मांडला आणि देशामध्ये गुरुकुंजाची आज अनेक आश्रम आहेत. त्यामध्ये पुण्यतिथी होत आहे आश्विन वद्य पंचमीला ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः. तर हा फार मोठा जवळपास 7-8 लाख लोक येतात आणि त्यांना मौन श्रद्धांजली वाहतात. हा कार्यक्रम ही सगळी मंडळी गुरुदेव शाहूमंडळाची जी आहे ती सगळी प्रचारक मंडळी हे करतात आणि मोठं प्रगतीच्या पथावर आहे. परंतु त्यांचा विचार होता की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे की देश पहिले असे, देशाविरा माझा देश मानवता है पंथ मेरा, इंसान ते पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुर्योधन को उठाना वर्मा मेरा, नीची को उठाना करो, गिरते को उठाना स्वर्ग मेरा. आणि गिरते को उठाना स्वर्ग मेरा हे जे गुरुदेव ऐशी हो दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दम्भ सारे चूर हो, अध्यात्म रो ज्ञान के संयोगों से सब हो सुखे, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग की. मिट जाए हिंसाचार सब, मानव बने सबके ही दिल, हिंसा पशुवत कर्म है, यह कह सके सब साथ मिल. ऐसा अनुग्रह हो सभी, घर घर में साधु संत का, तुकड्या काही पथ अंत का, तुकड्या काही पथ अंत का. हा विषय त्यांनी जगासाठी धर्मासाठी मांडल्याचा, लोकांसाठी मांडला. तेव्हा मला हा जो सन्मान मिळाला, मला माझ्या कार्याबद्दल मी बोललोच पहिल्यांदा तुम्हाला. धन्यवाद.